एक निजी यूट्यूब चैनल द्वारा एक खबर प्रकाशित की गई है जिसमें बताया गया है कि केसरलैंड के पास स्थित एक नाला जो किसानों को खेती के लिए पानी उपलब्ध कराया जाता है, उस पानधन रास्ते पर केसरलैंड कंपनी द्वारा अतिक्रमण करके प्लॉट बेचे जा रहे हैं। इसी प्रकरण के चलते केसरलैंड के मालिक सचिन गोपाल गुप्ता ने यूट्यूब चैनल के संपादक वीर पर 5 लाख रुपए की फिरौती मांगने का आरोप लगाया है। शिकायत के आधार पर नवी कामठी पुलिस स्टेशन के पुलिस अधिकारियों ने डीसीपी कदम के मार्गदर्शन में जाल बिछाकर आरोपी को रंगे हाथों पकड़ने की योजना बनाई है। योजना के अनुसार गुरुवार को कामठी कलमना मार्ग पर स्थित ताज होटल के सामने आरोपी वीर कुमार सिंह, शेख हबीब शेख रहमतुल्ला दोनों आरोपी कन्हान निवासी और सैयद रिजवान हैदर रिजवी जैसे ही फिरियादी सचिन गुप्ता से फिरौती के 5 लाख रुपए जिसमें 1 लाख रुपए असली और 500 के 800 नकली नोट शामिल थे लेने पहुंचे पुलिस ने उन्हें दर दबोचा। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और उनके पास से एक कार, एक बाइक और 3 मोबाइल फोन जब्त किए हैं। आरोपियों के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जांच पुलिस कर रही है। दिनांक 31/6/24 रोजी एक अर्जदार सचिन गोपाल गुप्ता हे आपले केसरलँड डेव्हलपर म्हणजे कामठी रोडला एक लेआउट आहे त्याचे ओनर आहेत। तर त्यांनी एक पोलीस स्टेशन येथे एक अर्ज दिला होता की असे अज्ञात 3 व्यक्ती आहेत ते मला खंडणी संदर्भात मागणी करतायत। तर त्याच्या संदर्भात त्यांनी तक्रार सीपी ऑफिस आणि माननीय डीसीपी झोन 5 ऑफिस यांच्याकडे एक तक्रार दिली होती। तर माननीय डीसीपी साहेब निकेतन कदम यांच्या आदेशान्वये आणि माननीय सीपी साहेब डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या आदेशान्वये आम्ही एक टॅप रचला। दिनांक 2 तारखेला आम्ही एक पडताळणी कारवाई केली त्यासाठी आधी की यांच्यामध्ये खरोखर खंडणीची मागणी होती का। तर आम्ही 2 तारखेला एक थर्ड पर्सन इसम नामे त्याकडून आम्ही एक व्हॉइस रेकॉर्डर कानाला लावून आणि गळ्यामध्ये लटकून त्या खंडणीची जिथं मागणी करणार होती त्या ठिकाणी आम्ही त्याला पाठवले। त्या ठिकाणी आरोपी नामे सैयद रिजवान हैदर रिजवी वल सैयद असवर अली हा तिथे उपस्थित होता। त्याच्या वतीने ज्यांनी डिमांड केली होती खरी तो त्याचा आरोपीचं नाव वीर कुमार दिनेश सिंग हा फोनद्वारे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला 2 तारखेला। त्यामध्ये त्यांनी पैशाची डिमांड 10 लाखाची मागणी केली होती। तडजोडी आणखी त्यामध्ये रक्कम आली 5 लाख रुपये। 5 लाख रुपये दिनांक 6 तारखेला देण्याचे ठरवले। त्यानंतर आम्ही एक माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब पोरी साहेब यांच्या आदेशान्वये तसेच माननीय डीसीपी झोन 5 निकेतन कदम साहेब यांच्या आदेशान्वये यशस्वीपणे एक सापळा रचला। त्यामध्ये आम्ही आमची टीम तसेच कळमना पोलीस शिपाई, यशोधरनगरचे पोलीस शिपाई आणि आमचे दीप्ती मुडभरी आणि सायबर क्राईमचे रेखा मॅडम आणि मी स्वतः यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सापळा कारवाई केली। त्यामध्ये रेडची कारवाई कळमना कामठी रोड येथे ताज फॅमिली रेस्टॉरंटच्या समोर इसम हा जो आहे सैयद रिजवी हा पैसे घेण्यासाठी तिथे आला होता। तर त्याला आम्ही रेड हँड तिथे कारवाई पकडली आम्ही आणि त्याच्याकडून सुमारे जवळजवळ 1 लाख रुपयाच्या चलनी नोटा आणि 4 लाख रुपयाच्या जवळजवळ खोट्या नोटा असे टोटल 5 लाखाची रक्कम आम्ही तिथून जप्त केली आणि ती अशी रक्कम स्वीकारताना आम्ही रेड हँड पकडले। त्या संदर्भात आम्ही व्हॉइस रेकॉर्डची कारवाई केली आहे आणि पुढील तपासाची आम्ही तजवीज ठेवली। तरी आम्ही पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 308/24 कलम 386, 384, 504, 506 आणि 34 या अन्वये गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली आहे। एकूण असे 3 आरोपी आहेत। आरोपींचे नाव आहे सैयद रिजवान, पहिला आरोपी जो त्याचं नाव आहे सैयद रिजवान हैदर रिजवी वल सैयद असवर अली रिजवी, त्याचा व्यवसाय बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर तो। त्यानंतर दुसरा क्रमांकाचा जो आरोपी आहे त्याचं नाव वीर कुमार दिनेश सिंग, त्याचं वय वर्ष 30, त्याचा धंदा ऍक्च्युअली पत्रकारितेचा आवाज न्यूज चॅनल त्याचा आणि युट्यूबला पण तो व्हिडिओ टाकतो न्यूजच्या संदर्भात। आणि तिसरा आरोपी आहे जो शेख हबीब उर्फ जवाई वल शेख रहमतुल्ला, त्याचं वय 34 वर्ष, राहणार ट्रेडरचं दुकान करतो तो, राहणार पटेल नगर सुन्नी रजा मस्जिद जवळ पुणे स्थानिक कानाम, इथे 3 आरोपी राहतात। वेलकम टू M&M ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जहां आपको क्वालिटी एजुकेशन, क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स, सेफ और सपोर्टिव एनवायरनमेंट के साथ मिलेगा। इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज, बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी, इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर।
नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कांटी। इस वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कांटी।